फेब्रुवारी रोजी आहे गुरुप्रतिपदा. गुरुप्रतिपदेला श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या पादुका निर्गुण पादुका ह्या गाणगापुरामध्ये स्थापन करून शैल्यगमन केले होते. तर आजच्या दिवशी बरेच गुरु संप्रदायातील सर्वच गुरु शिष्यांचा हा अतिशय आनंदाचा व उत्साहाचा दिवस मानला जातो. या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरुविषयी असलेली श्रद्धा व्यक्त करतो. हा दिवस म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असतो. तर गुरुप्रतिपदेला श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या निर्गुण पादुका गाणगापुरामध्ये आणल्या व शैल्यगमन केले असे म्हटले जाते. तर या दिवशी बरेचसे भक्त गाणगापुरामध्ये या निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातात. परंतु जर आपल्याला जाणे शक्य नाही झाले तर आपण घरीच कशी सेवा करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर स्वामी महाराज म्हणतात की आपण गाणगापुरामध्ये गेलो असे म्हणण्यापेक्षा मी गाणगापुरातच आहे असे समजून आपल्या घरीच आपण गुरूंची म्हणजे दत्तगुरूंची स्वामी महाराजांची जी काही सेवा आपल्याला घडेल ती करणे खूप महत्त्वाचे ठरते. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक सेवा जी केल्याने तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळेल, तेही एका दिवसामध्ये फक्त आणि फक्त एक अध्याय वाचून. तर अधिक उशीर न करता सुरुवात करू या व्हिडिओला. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर आजचा दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदेचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केले होते. म्हणजेच या दिवशी त्यांनी आपल्या निर्गुण पादुका गाणगापुरामध्ये स्थापन केल्या आणि स्वतः शैल्यगमन केले असे म्हणतात. सर्व गुरु संप्रदायातील भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गाणगापुरामध्ये हा दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. बरेचसे भक्त गाणगापुरात दर्शनासाठी जातात. परंतु ज्यांना जाणे शक्य नाही झाले त्यांनी घरामध्येच ही एक छोटीशी सेवा करावी. यासाठी तुम्हाला जास्त काही सामग्रीची किंवा साहित्याची आवश्यकता नाही. स्वामी महाराज म्हणतात की माझ्या भक्तांनी माझी श्रद्धेने आणि मनापासून नाम घेतले तरी देखील मी त्यांच्यावर कृपा करतो. म्हणजे जर तुम्ही श्री नरसिंह सरस्वती महाराजांना काही द्यायचे असेल किंवा तुमची काही इच्छा असेल की आपण देवाची सेवा करावी तर तुम्ही ही छोटीशी सेवा करून स्वामी महाराजांना, नरसिंह सरस्वती महाराजांना व दत्त महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकता. तर ती सेवा कोणती ती आपण जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला घरामध्ये एका स्वच्छ जागी लाल रंगाचे कापड अंथरायचे आहे. त्यावर दत्त महाराजांची मूर्ती किंवा चित्र किंवा मग तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्थापित करायची आहे. त्या मूर्तीला सर्वप्रथम जलाभिषेक घालायचा आहे व नंतर ती मूर्ती जागेवर स्थापन करायची आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना व दत्त महाराजांना लाल रंगाचे पुष्प किंवा पिवळ्या रंगाचे पुष्प अर्पण करायचे आहे. हार अर्पण करायचा आहे. धूप दीप अर्पण करायचे आहे व नैवेद्य दाखवायचा आहे आणि दत्त महाराजांची आरती करायची आहे. व या दिवशी आपल्याला आवर्जून आणि नक्कीच गुरुचरित्र पारायणामधील 52वा अध्याय वाचायचा आहे. या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे गुप्त झाल्याचा व त्यांच्या भक्तांना गुरुप्रसाद पुष्परूपामध्ये कसा लाभला याबद्दल वर्णन केलेले आहे. तर तो अध्याय तुम्हाला या दिवशी आवर्जून वाचायचा आहे. असे म्हणतात की गुरुप्रतिपदेच्या दिवशी हा 52वा अध्याय वाचला तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण वाचल्याचे फळ हे तुम्हाला मिळते. तर या दिवशी तुम्हाला नक्कीच आवर्जून गुरुचरित्र पारायणामधील 52वा अध्याय वाचायचा आहे व ही अशी छोटीशी आणि मनापासून केलेली सेवा दत्त महाराज, स्वामी महाराज आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी तुम्हाला दत्त गुरु महाराजांना व स्वामी महाराजांना 2 पिवळ्या रंगाचे पुष्प अर्पण करायचे आहे व त्यातील एक पुष्प प्रसाद म्हणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असे केल्याने तुमच्या संपूर्ण वर्षामध्ये तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही व तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारायला सुरुवात होईल. तर अशा छोट्या छोट्या सेवा जर तुम्ही आजच्या दिवशी केल्या तर नक्कीच तुमच्यावर स्वामी महाराजांची कृपाही होईल व त्याचबरोबर तुम्हाला गुरुप्रतिपदेचे सण म्हणजेच हा एक उत्साह आणि आनंद देखील प्राप्त होईल. या दिवशी गाणगापुरामध्ये मधुकरीला विशिष्ट महत्त्व दिले जाते.
तर तुम्हाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी आवर्जून आणि अतिशय लक्षपूर्वक अशी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये बनवलेला अन्नाचा भाग हा गाईला किंवा मग एखाद्या गरजवंताला दान करायचा आहे. असे केल्याने देखील तुमच्यावर महाराजांची कृपादृष्टीही नक्कीच होईल. तर आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची याबद्दल माहिती मिळाली असेल. तुमच्यावर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपा ही सदैव राहो. त्याचबरोबर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज देखील तुमच्यावर कृपा करो, हीच त्या देवाचरणी प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असे लिहायला विसरू नका.